नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपल्या मनात येते की आपण कोणाचे आतापर्यंत वाईट केले नाही, तरी माझ्यासोबतच एवढे वाईट का होते। मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो, त्यांची सेवा करतो, चांगल्या मार्गावर चालतो, चांगले कर्म करतो, तरी माझ्यासोबतच असे का वागते, माझ्यासोबतच का वाईट होते, असे विचार तुमच्या मनात खूप वेळा येत असतील, सगळ्यांच्या मनात येतच असतात। अशा या सगळ्या प्रश्नाची उत्तरे श्री स्वामी समर्थांनी दिलेली आहेत। एकदा अर्जुन श्री कृष्णाला विचारतो, हे वासुदेवा, नेहमी खरे आणि वाईट माणसासोबत असे वाईट का होते। यावर भगवान श्री कृष्णाने हसून एक गोष्ट सांगितली। त्या गोष्टीमध्ये सगळ्या मनुष्यांच्या प्रश्नाची उत्तरे आहेत। श्रीकृष्ण म्हणतात की एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते। पहिला व्यापारी होता आणि चांगला माणूस होता, धर्म आणि नीतीचे पालन करायचा, चांगले कर्म करायचा, देवाची भक्ती करायचा, रोज मंदिरामध्ये जाऊन देवाची पूजा अर्चना करायचा, सगळे चुकीच्या कामापासून दूर राहायचा। आणि जो दुसरा माणूस होता तो वाईट प्रवृत्तीचा होता, वाईट कामे करायचा, खोटं बोलायचा, तो नेहमी नीती आणि अधर्म कामे करायचा, तो नेहमी मंदिरातून चप्पल व पैसे चोरायचा, वाईट संगतीत होता आणि व्यसन सुद्धा होते। एका दिवशी त्यांच्या गावात जोरदार मुसळधार पाऊस चालू झाला आणि मंदिरामध्ये कोणीच नव्हते। हे बघून वाईट माणसाने मंदिरातील सर्व पैसे चोरले आणि तिथून पळून गेला। थोड्या वेळात तो दुसरा चांगला व्यापारी मनुष्य दर्शन करायच्या हेतूने मंदिरामध्ये आला, तर लोकांनी त्याच्यावरच चोरीचा आरोप घेतला। तिथे असणारे सर्व लोक त्याला वाईट बोलू लागले, चोर म्हणू लागले, त्याचा खूप अपमान केला। तो कसा बसा मंदिरातून बाहेर आला। तिथून कसा तरी बाहेर आल्यानंतर त्याला एका बैलाने मारले। तो खूप गंभीर जखमी झाला आणि पुढे गेल्यावर त्या वाईट माणसाला पैशाने भरलेला आणखी एक पोतं मिळालं। वाईट माणूस विचार करू लागला की आजचा दिवस किती चांगला आहे, आता मंदिरातून धन मिळाले आणि परत एवढा मोठा पैसा सुद्धा मिळाला। जखमी झालेल्या माणसाने हे सर्व ऐकलं। तो घरी आला आणि त्याच्या घरातील सर्व देवांच्या मूर्त्या, घरात लावलेले देवाचे फोटो सर्व काढून टाकले। देवावर हृष्ट होऊन तो मनुष्य जीवन जगू लागला। काही काळानंतर त्या चांगल्या मनुष्याचा व वाईट मनुष्याचा मृत्यू झाला। तेव्हा ते यमराजाच्या समोर गेले आणि चांगल्या व्यक्तीने यमराजाला प्रश्न विचारला, मी तर नेहमी चांगले कर्म केले, कुणाचेही कधी वाईट केले नाही, तरी मला दुःख का, मला सारखा अपमान का मिळाला। आणि यमराजाने त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली। यमराज म्हणाले, ज्या दिवशी तुला बैलाने मारायचा प्रयत्न केला त्या दिवशी तुझा मृत्यूचा दिवस होता। तुला तो मृत्यू एका जखमीमध्ये प्रवृत्त झाला आणि तुझ्या पुण्यामुळे त्या दुर्घटनेमधून तो वाचला। आणि वाईट माणसाला राजयोग प्राप्त होणार होता, पण त्याच्या वाईट प्रवृत्तीमुळे तो राजयोग एका धनाच्या पोत्यामध्ये प्रवृत्त झाला। बघून तो तुमची साथ कोणत्या स्वरूपाने देतो हे सांगणे खूप कठीण असते, परंतु तुमचे चांगले वाईट कर्म असून तुम्ही दूर राहता तर तुम्ही त्यांची सेवा करत राहा। ज्याला तुम्ही मानता, तुमच्या मनापासून त्याची कृपा करता, त्यांची सेवा करता, त्यांची तुमच्यावर नक्कीच कृपा राहील। जीवनात येणाऱ्या समस्या, दुःख, संकट किंवा काहीही जे तुमच्या सोबत होत असेल, त्याला कधीही हे समजू नका की देव तुमच्या सोबत नाही आहे आणि तुमच्या सोबत वाईट होत आहे। असं असू शकते की तुमच्या सोबत यापेक्षा अजून काहीतरी वाईट होणार होते, यापेक्षा जास्त मोठं संकट येणार होतं, पण तुमच्या सेवेमुळे, तुमच्या चांगल्या कर्मामुळे ते संकट खूप मोठं तर नाही, पण ते संकट खूप छोट्या स्वरूपात तुमच्या समोर आलं। तर मित्रांनो, तुम्हालाही असं वाईट वाटत असेल की माझ्यासोबतच एवढं वाईट का होते, मी तर चांगले कर्म करतो, मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही। तर मित्रांनो, ज्या वाईट तुमच्यासोबत झालेलं आहे, तुमच्या बरोबर त्यापेक्षाही वाईट होणार होते आणि तुमच्या चांगल्या सेवेमुळे, तुमच्या कर्मामुळे ते खूप कमी प्रमाणात तुमच्या समोर येते। अशी ही गोष्ट समजून तुम्ही आयुष्य जगा, तुम्हाला आयुष्य जगायला खूप सोपा मार्ग भेटेल। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट